कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या। बोला। अग बस ना, बस सांगते बसा। मला असं वाटतं लीला या घरामध्ये छान मस्त अगदी डोळली आहे, नाही का? मग आता आपण लीलाला या घरची जबाबदारी सोपवायला हरकत नाहीये काय? वहिनी, ही लीला काल जशी ऑफिसमध्ये मिरवत होती तशी आपल्याच घरात राहून आता आपल्याच डोक्यावर बसून मसाला वाटणार आहे। लीलानं ऑफिसमध्ये जी हुशारी दाखवली, ज्या उत्तम प्रकारे सांभाळलं सगळं, त्यावरून माझी खात्री पटली। लीला घरही अगदी व्यवस्थित सांभाळेल। माझं लग्न झाल्यापासून हे घर मीच सांभाळतेय। ओ, मग आत्ताच असं काय झालं की तुम्हाला सगळी जबाबदारी हिला द्यावीशी वाटतेय? नाही, काहीतरी चुकलं असेलच माझं। नाही दुर्गा, अगं तुझं काही चुकलं किंवा तुझ्याकडनं ही जबाबदारी काढून घ्यायची म्हणून मी हे सगळं करत नाहीये बाळा। तू खूप उत्तम प्रकारे ही जबाबदारी सांभाळतेस। बाळांनो, तुम्ही देखील संसार अगदी उत्तम पद्धतीनं करताय, हे घर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं सांभाळताय तिघी। तू पहिल्यांदा नवी नवरी बनून या घरी आली होतीस, त्यावेळेला ही जबाबदारी मी सांभाळत होते। मला तुझ्यात ती क्षमता दिसली, म्हणूनच तर या घराची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली। नवी नवरी ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला तिच्या डोळ्यामध्ये अनेक स्वप्न असतात। मी या घरात असं करेन, तसं करेन, हे करेन, ते करेन, अनेक स्वप्न घेऊन ती येते। मग अशा उत्साही व्यक्तीला आपण संधी द्यायला नको का? लीला वयानं जरी लहान असली तुमच्यापेक्षा, तरी नात्यानं ती तुमची सासू आहे ना। मग तिला ही संधी मिळायला हवी ना। आजी, अहो मला ऑफिसमध्ये काम करायला मिळतंय की। घरचं सगळं दुर्गा छान सांभाळते। मला नको घरची जबाबदारी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।